सर्वांना नमस्कार. मराठी चातुर्य कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीला. मिलन अभी आधा अधूरा है, भाग 104. संग्राम राजे शिर्केच्या सांगण्यावरून ती मुलगी त्याच्या कारखान्यावर आली, त्याच्यावर जाळं टाकण्यासाठी आणि रोहितला बदनाम करण्यासाठी. आणि संग्रामनं रोहितला कारखान्याच्या बाहेर घालवला होता आणि परफेक्ट प्लॅन केला होता राहुलला फसवण्याचा. आणि ती मुलगी येऊन राहुलच्या समोर बसली आणि राहुलला तिच्याकडे बघू वाटत नव्हतं. त्यात त्याचा स्वभावसुद्धा असा संकोची होता की तो तिला काही बोलूसुद्धा शकत नव्हता. आणि ती मुलगी आता मनात काहीतरी ठरवून उठणार आणि त्याच्याकडे जाणार. इतक्यात राणी आतमध्ये आली आणि राणीनं तिच्या पायावर मांडीवर तिचा स्कार्फ टाकला आणि तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, बोल, तू कशासाठी आलीस आणि तुझं काय काम आहे? तशी ती मुलगी हबकली आणि जागेवरच बसली. आणि राणी आत आल्यामुळे राहुलला मात्र बरं वाटलं आणि तो थोडा हसला आणि म्हणाला, यस प्लीज, बोला, तुमचं काय काम आहे? आता ती मुलगी गप्प बसली. काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं. तिला कुठे काय बोलायचं होतं, तिला तर फक्त करायचं होतं. आणि आधी तिला जे करायला इथे पाठवलं होतं ते करून मग ती कांगावा करणार होती. पण आता राणी इथे येऊन बसली आणि तिचा सगळा प्लॅन चौपट झाला. आणि राणी तिला म्हणाली, अगं बोल ना, काय झालं? काहीतरी काम होतं म्हणूनच तू आली होती ना? आणि मग ती बहाणा करत म्हणाली, ते खरं तर मला जॉब हवा होता आणि मी जॉब विचारायलाच आले होते. मला इथे एक जॉब मिळेल का? आणि राहुल म्हणाला, सॉरी, वॅकन्सी नाही आहे आणि ॲक्च्युली ऑलरेडी खूप लोक वेटिंगला आहेत. तुम्हाला आम्ही नाही जॉब देऊ शकत, तुम्ही येऊ शकता. आणि आता ती उठली, निघून गेली. आणि राणी तिला जाताना म्हणाली, आणि बरं का गं, तुझ्या राहणीमानावरून वाटतं की तू इथे काम करू नको. तू ना मुंबईत जा, तुला तिथं चांगलं काम मिळेल. आणि जर पुन्हा इथे तुला काम मागायला यायचं असेल तर नीट कपडे घालून ये. आणि ती मुलगी गुपचूप बाहेर निघून गेली. आणि आत्तापर्यंत त्या मुलीनं तिचं काम केलंसुद्धा असेल असं म्हणून संग्राम आणि त्याचा पिये वाटच बघत होता की तिचा कधी फोन येतोय गुड न्यूजचा. आणि फोन करून आता तीच त्यांना म्हणाली, काम झालं नाही. ऐन टायमाला ती राणी आली आणि आतमध्ये येऊन बसली. मी काय करू? मला काहीच करता आलं नाही. आणि आता संग्राम चिडला आणि म्हणाला, ही मुलगी फारच हुशार आहे. दिवाळीतली तुडतुडी आहे, तुडतुडी. दिसायला एवढीशी आहे, उंची लहान बुद्धी महान असा प्रकार आहे तिचा. आणि त्याचा पिये म्हणाला, आता तुम्ही तिची स्तुती करताय का? त्या दिवशी मी मधल्या सूर्यवंशीची स्तुती केली तर तुम्ही मला ओरडलात, मग आता तुम्ही का तिची करताय स्तुती? आणि संग्राम म्हणाला, तूच म्हणालास ना, आपल्या शत्रूला काय काय येतं हे आपल्या लक्षात असायला हवं. त्यांची ताकद आपल्याला माहीत पाहिजे ना. पण आता काय करायचं, हा प्लॅनसुद्धा फसला. आणि तिकडे पोलीस स्टेशनमध्ये काय झालं असेल, काही कळलं का? आणि पिये म्हणाला, अजून कळलं नाही, इन्स्पेक्टरचा फोन आला की मग कळेल. आणि इकडे राहुल राणीला म्हणाला, राणी, बरं झालं तू आतमध्ये आलीस. राणी म्हणाली, दादा, मला ना तिची लक्षणं काही ठीक वाटत नव्हती. ती आतमध्ये टिकटॉक करत आली तेव्हाच मी तिची चाल ओळखली होती. खरं तर तिच्या मनात काय होतं किंवा काय नाही हे मी नाही सांगू शकत. पण आता हल्ली मला मुलींच्या चालीवरूनच, त्यांच्या डोळ्यातल्या भावावरूनच त्यांच्या मनात काय आहे हे कळतं. आणि ही मुलगी मला व्यवस्थित नाही वाटली. राहुल म्हणाला, अरे वा, आणि ही विद्या तुला कशी प्राप्त झाली म्हणायचं? राणी म्हणाली, सगळी आपल्या बंधूंची कृपा. राहुल हसला आणि म्हणाला, रोहितची, आणि ती कशी काय? आणि राणी त्याला गप्पा मारत सांगतच म्हणाली, अहो दादा, आत्ताच कॉलेजमध्ये कितीतरी मुली त्यांच्या मागे पुढे करतात, त्यांच्या पुढे नखरे करतात, त्याही अशाच की. आधी मला काही देणं घेणं नव्हतं त्यांच्याशी, पण लग्न झाल्यानंतर मी त्या मुलींवर ना बारीक लक्ष ठेवायला लागले, त्यामुळे मला आता सगळं कळतं. आणि राहुल हसला आणि मला, अरे वा, छान. आणि अकाउंटचं कुठपर्यंत आलं आहे? राणी, आता सुट्टी आहे होळीची, त्या आत झालं पाहिजे सगळं. आणि ती म्हणाली, होईल दादा, पण हे कुठे बाहेर गेलेत मला माहीत नाही, नाहीतर काम दुप्पट झालं असतं. राहुल म्हणाला, रोहित बाहेर नाही का? राणी म्हणाली, नाही,
मलाही काही बोलले नाहीत आणि लगेचच पळत गेले. असेल मतदारसंघातलं काम आमच्या भावी आमदार साहेबांचं, असं म्हणून ती हसली आणि बाहेर गेली. आणि आता इकडे रोहित पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीत पायावर पाय टाकून रुबाबात बसला होता आणि फार चिडला होता. माझ्या माणसांनी काय केले ते सांगा, असं म्हणत होता. आणि आता इन्स्पेक्टर संग्रामच्या फोनचीच वाट बघत होते. तोपर्यंत रोहितला व्यवस्थित काही सांगतच नव्हते, कारण कारखान्यातलं काम होईपर्यंत रोहितला तिकडेच अडकवून ठेवायचं होतं. आणि शेवटी इन्स्पेक्टर बाजूला गेला आणि त्यानं संग्रामला फोन केला आणि म्हणाला, तुमचं काम झालं असेल तर मी या माणसांना सोडू का? ऑलरेडी रोहित सूर्यवंशीनं माझं खूप डोकं खाल्ले, मला धारेवर धरलं आहे. भावी आमदार आहेत ते, त्यांच्याशी पंगा घेणं मला परवडणार नाही, लक्षात ठेवा. आणि राजेश शिर्के चिडला आणि म्हणाला, सोड त्यांना, पण त्याला भावी आमदार म्हणू नकोस. मी आहे भावी आमदार. आणि तू अडचणीत यायला नकोस. तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस, मागे पुढे खूप उपयोगाला येऊ शकतोस. आणि हे बघ, सगळं मी केलं याची भणक लागू नको त्याला कुठेच. आणि तुझी मिठाई तुला मिळेल, संध्याकाळी ये बंगल्यावर, असं म्हणून फोन ठेवला. आता रोहित खूप चिडला होता. तो त्या इन्स्पेक्टरच्या पाठीमागं रागातच गेला आणि त्याच्या कानाचा मोबाईलच हिसकावून घेतला. आणि आता नशीब त्यानं तो फोन नंबर बघितला नाही, नाहीतर तो इन्स्पेक्टर कामातनंच गेला असता. आणि तो फोन हिसकावून घेत रोहित त्याला तावात म्हणाला, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही? आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? गेले 20 मिनटं झालं मी इथे बसलोय आणि तुम्हाला विचारतोय की माझ्या लोकांनी काय केलंय, तर तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांचा गुन्हा काय आहे हेही सांगत नाही. आणि ज्या अर्थी तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, त्या अर्थी माझी माणसं निर्दोष आहेत. आणि इन्स्पेक्टर, माझ्या माणसांना जर त्रास झाला ना विनाकारण, तर तो तुमच्याही गळ्यापर्यंत येईल आणि मी तुम्हाला आवाजही काढू देणार नाही. इथे येऊन तुम्हाला किती दिवस झाले? फक्त 6 महिने. मग लगेच 6 महिन्यात तुम्हाला गडचिरोलीचं तोंड बघायचं आहे का? विसरू नका, इथून तुमची ट्रान्सफर होऊ शकते आणि तुमची उचलबांगडी करायला मला वेळ लागणार नाही. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, सूर्यवंशी साहेब, अहो आम्हाला तक्रार आली म्हणून आम्ही तुमची माणसं उचलली. आता तुम्ही म्हणताय तर ते निर्दोष असतील तर सोडा रे त्यांना, असं म्हणून लगेच त्या सगळ्यांना सोडलं. आता रोहितला कळत नव्हतं की नक्की हा काय प्रकार चालला आहे. हा सगळा स्टंट करण्यामागे संग्रामचा हात असेल असं रोहितला वाटलं नव्हतं. आणि मग तो इन्स्पेक्टर रोहितला हसून म्हणाला, सूर्यवंशी साहेब, बसा ना. अहो या भागातले तुम्ही भावी आमदार आहात असं सगळेजणच म्हणतात. आणि भावी आमदार तुम्ही, तुमच्याशी वैर घेऊन आम्हाला चालणार नाही. उलट राजकारणी आणि पोलीस एकमेकांचे मित्र असतात आणि हातात हात घालून चाललं तरच बरं. तुम्ही लोकनेते आणि आम्ही जनतेचे सेवक. बसा ना, बसा, ज्यूस मागवतो. आणि रोहित रागात म्हणाला, नो थँक्यू, आणि तिथून निघून आला. आणि बाहेर येऊन त्यानं टिंगूसोबत बरीच अशी लांब लचक चर्चा केली. आणि पहिल्यापासून काय काय प्रकरण घडले हे त्यानं पुन्हा एकदा ऐकलं. आणि त्याला अजूनही यामध्ये कारस्थानाचा वास आलाच नाही. मग तो दुपारनंतर कारखान्यात आला आणि राणी म्हणाली, कुठे गेला होता? रोहित फक्त म्हणाला, होतं एक काम. आणि जास्त न बोलता तो कामात गुंतला आणि तिला म्हणाला, भरभर हात चालव, होळीची सुट्टी आहे, नंतर मग तुलाच कामं पेंडिंग पडायला नको. आपल्याला पिकनिकला पण जायचे, त्या आत काम झालं पाहिजे. आणि आता सगळ्यांमध्ये तिचा अभ्यास बुडतोय याकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याला माहीत होतं राणी खमकी आहे ते करण्यासाठी. मग संध्याकाळ झाली. जेवण करताना मल्हारराव म्हणाले, 2 दिवसांनी होळी आहे आणि यावर्षीचं काय प्लॅनिंग आहे? जानकी म्हणाली, होळीची पूजा करायची. यावर्षी ती पूजा कोण करेल? राहुल म्हणाला, आई, गेल्या वर्षी मी केली होती, माझं लग्न झालं होतं म्हणून, मग यावर्षी या दोघांना करू दे. आणि रोहित म्हणाला, मग तिघांनी केली तर काय हरकत आहे? जानकी म्हणाली, तिघांनी एक साथ नाही करायची रे, 3 तिघाडा काम बिघडा असं होतं. रोहित म्हणाला, मग आई 4घांनी करू. आई, तुझी आणि बाबांची जोडीसुद्धा आहेच की, तसं तूही अजून यंग आहेस बरं का, उगीच सुना आल्यात म्हणून स्वतःला म्हातारी समजू नको. तसे सगळे हसले आणि जानकी म्हणाली, गप रे,
आणि होळीतला मानाचा नारळ यावर्षी कोण काढेल बघूच, असं म्हणून रोशन आत्तापासूनच बाया मागे सरकवून तयार झाला. आणि आत्तापर्यंत तरी दरवर्षी पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढण्याचा मान रोहित पटकवत होता, कारण तो खूप निडर होता. जळत्या होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये हात घालायचा. मग आता सगळ्यांचं जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज सुटलं आणि राणी मेघनाकडे ती वही घेऊन गेली प्रोजेक्टची. आणि रोहित समोरच म्हणाली, मॅडम माझ्याकडून उशीर झाला, त्याबद्दल सॉरी, प्लीज प्लीज माझी प्रोजेक्टची वही घ्या, यापुढे माझ्याकडून असा उशीर होणार नाही. आणि मेघना म्हणाली, काय म्हणालीस? राणी म्हणाली, सॉरी. मेघनाने तिची पर्स उचलली आणि तोऱ्यातच बाहेर येत म्हणाली, तू काय म्हणालीस? मी नीट ऐकलं नाहीच. राणीला आता माहीत होतं ती मुद्दाम करते आणि रोहितही बघत होता सगळं, पण तो काहीच बोलणार नव्हता. आणि राणी तिच्या मागे लाचार होऊन पळत होती आणि म्हणाली, मॅडम प्लीज घ्या ना हो. आणि मेघना म्हणाली, ठेव तिथे, मी उद्या चेक करीन आणि तरीही लेट मार्क पडेल आणि मार्क कमी मिळतील. असं म्हणून ती केस उडवत निघून गेली आणि पुढे जाऊन हसायला लागली. राणीला आता फार अपमान झाल्यासारखं वाटत होतं, पण काय करणार, हा रोहित कुमारसुद्धा हात बांधून गप्प बसला होता. आणि त्याचंही बरोबर होता म्हणा, वशिल्याचे मार्क राणीला सुद्धा नकोच होते. मग आजही दोघं एकाच गाडीवर कारखान्यात गेले आणि संग्राम राजे शिर्केनं पुन्हा रोहितची छेड काढण्यासाठी त्याला खुलेआम चॅलेंज केलं आणि दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक पेटत्या होळीतला नारळ काढण्यासाठी त्याला आव्हान दिलं. रोहितसुद्धा लगेच, मला चॅलेंज ॲक्सेप्टेड, मी त्या पेटत्या होळीतला नारळ काढणार आणि त्यातच तुला उचलून फेकणार, फुल अँड फायनल तुझा गेम ओव्हर करूनच टाकतो. असं म्हणून रोहितसुद्धा त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून तयार झाला. मग आता होळी दिवशी सुट्टी होती, सगळे घरीच थांबले होते. सोनम तिचा लॅपटॉप समोर बसली होती. राहुल फायली घेऊन बसला होता. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यावर रोशन बसला होता लॅपटॉप घेऊन. त्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. आणि राणी, जानकी आणि सपना थोड्या थोड्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. सपना डायनिंग टेबलवर बसून कोथिंबीर निवडून द्यायची, लसूण सोलून द्यायची आणि राणी गॅस पुढे उभा होती. मग रोहित बाहेरून आला आणि बेडरूममध्ये गेला आणि मोठ्यानं म्हणाला, राणी पाणी. पण राणी बाहेर आलीच नाही किचनमधून आणि जानकीच ओरडून म्हणाली, राणी किचन पुढे आहे, तिचे हात भरलेले आहेत, तू घे पाणी. आणि रोहित वैतागून म्हणाला, अरे यार. मग त्यानं डायनिंग टेबलवर पाणी बघितलं, त्यातही जेवढं होतं तेवढं पिलं, पण त्याची तहान भागली नाही. आणि तो किचनमध्ये गेला आणि तिथं कोणीच नव्हतं. हे पाहून त्यानं तिच्या बमवर हलकासा रट्टाच मारला. तशी राणी फार दचकली आणि म्हणाली, अरे बापरे, कोण आहे? तसं त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिचा आवाज दाबला आणि म्हणाला, मीच आहे, इतकी काय दचकतेस? आणि तिनं पाठीमागे बघितलं, तो होता. आणि तिने तिचे कणकेचे हात बाहेर काढले आणि त्याला बुक्की घालेन असं म्हणाली. आणि रोहित ओरडून म्हणाला, आई, अगं राणी ना, मला हात. तशी राणी घाबरली आणि त्याच्यासमोर हात जोडून म्हणाली, काय करताय, गप्प बसा ना, तुम्हीच छेड काढता आणि तुम्हीच नाव सांगता का? आणि जानकी म्हणाली, काय रे, काय झालं? आणि रोहित म्हणाला, काही नाही गं, राणी मला हात जोडते असं म्हणायचं होतं मला, तिला आशीर्वाद देऊ का? आणि राणीनं तोंड वाकडं केलं आणि पुन्हा कणिक मळायला लागली आणि तो पाणी घेऊन पिला. आणि तिच्याही तोंडाला त्यानं ग्लास लावला आणि राणी तोंड बाजूला काढून हळूच म्हणाली, नको मला. आणि आता रोहितने समोरून तिचा टी शर्ट थोडा पुढे ओढला आणि तोंड उघड, नाहीतर आतमध्ये पाणी ओतीन असं त्यानं तिला सांगितलं. आणि तिनं डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली, काय माणूस आहे? आणि रोहित तिच्या कमरेत हात घालून मला, काय गं, आज ब्रा घातली नाहीस का? आणि तिनं त्याच्याकडून रागात बघितलं आणि त्यानं हसून तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडला. तिनं आता रागातच तोंडाला ग्लास लावलं आणि त्याचं उष्ट पाणी पिली. आणि तो हळूच म्हणाला, आणि उष्ट पाणी पिल्यानंतर तिनं कणकीचा हात डोक्यावरच मारला. तिच्या केसाला कणिक लागली आणि तो हसायला लागला आणि मग बाहेर आला. जानकी म्हणाली, आता कुठेच जाऊ नकोस, होळीची पूजा आहे. रोहित म्हणाला, आलं ग, पूजेपर्यंत लगेच येतो असं म्हणून तो निघूनच गेला. आणि गेला तो थेट जिथं संग्रामराजे शिर्केनं त्याला चॅलेंज केलं होतं तिथंच गेला. आणि आता ती होळी ढणाढणा पेटत होती. आगीच्या ज्वाळा आकाशापर्यंत भिडत होत्या
बघणाऱ्यांची गर्दी जमली होती आणि होळीच्या एका बाजूला संग्राम उभा होता आणि दुसऱ्या बाजूला रोहित उभा होता. आणि रोहितला बघून पुन्हा सगळ्या मुलांनी एकच वादा रोहित दादा, एकच वादा रोहित दादा असं म्हणून जल्लोष करायला सुरुवात केली. आणि रोहितनं संग्रामच्या डोळ्यात त्याचे तेज, धारदार आणि रागीट डोळे मिसळले आणि दोघेही एकमेकांकडे खूप रागात बघत होते. आणि त्याचवेळी संग्राम राजे शिर्केच्या पाठीमागं येऊन एका 35शीतल्या मुलीने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, संग्राम, होळीमध्ये नारळ टाक आणि हा नारळ तूच काढायचा, कारण तूच खरा मर्द आहेस. आणि तिनं रोहितकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. आणि त्याच्या पाठीमागे लगेच संग्रामचे वडीलसुद्धा येऊन उभे राहिले आणि म्हणाले, हो संग्राम बाळा, हा नारळ तूच काढायचा आणि मानाचं कडं तूच घ्यायचं. आणि रोहित थोडा सगळ्याला हसला आणि म्हणाला, अरे वा, अख्खं खानदान आलेलं दिसतंय सार्वजनिक होळीमध्ये. सार्वजनिक खिचडी खायला का? काय झालं, तुमच्या घरात जेवण बनत नाही का? आणि मानाचं कडं घालायचं म्हणत असाल तर ते कडं घालायला मनगटात दम असावा लागतो. जे पाठीमागून वार करतात त्यांच्यात कुठे आला इतका दम? आणि काय रे संग्राम राजे शिर्के, तू इथे तुझ्या सासर सोडून राहणाऱ्या बहिणीला आणि तुझ्या बापाला पण घेऊन आला. तू तुझ्यासोबत अख्खं खानदान घेऊन आला, मला घाबरून सपोर्ट सिस्टीम म्हणून. तसा संग्राम चिडला आणि मला बाप म्हणायचं नाही, आबा आहेत ते आमचे, त्यांना आभा म्हणायचं. आणि त्याची बहीणसुद्धा म्हणाली, हो, आम्ही सगळे त्यांना आबा म्हणतो. आणि रोहित हसून म्हणाला, मी कुठे नाही म्हणालो, आबा असतील तर तुमचे, माझ्यासाठी आहे तो तुझा बाप, मग मी तुझा बापच म्हणणार ना. आणि नसेल तुझा बाप तर तसं सांग, असं रोहित म्हणाला. आणि सगळेच हसायला लागले आणि संग्राम रागानं मोठी आवळल्या. आणि थोड्याच वेळात होळीच्या थराराला सुरुवात होणार होती. आणि त्याचवेळी इकडे सपना, राणी, सोनम होळीसाठी छान नऊवारी साडी घालून तयार होत होत्या. आणि आता गजरे वगैरे माळले आणि राणीनं नाकात नथ घातली आणि जानकीनं तिची दृष्ट काढली आणि म्हणाली, खूप छान दिसतेस. आणि सोनम म्हणाली, मला नाही वाटत पूजेनंतर आता रोहित भाऊजी राणीताईला जास्त वेळ आपल्यामध्ये थांबू देतील. लगेच म्हणणार, राणी, मी बेडरूममध्ये तुझी वाट बघतोय, लवकर ये, असं म्हणून त्या दोघी हसल्या आणि राणी लाजून सूर झाली.